टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मला असं वाटतं की ही गोष्ट मी सुरुवातीला म्हटलं, परत एकदा म्हणतो की कुठल्याही राज्याचा, देशाचा, जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा विकास हा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटीशी निगडीत आहे, हे सुरुवातीलाच सांगतो. परंतु हे म्हणत असताना राज्यावर जवळजवळ 7 लाख कोटीपेक्षा जास्तचं कर्ज आहे. राज्याची अवस्था अशी आहे, आज सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतात आहेत, परंतु अजून एक वर्षभराने ते होतील की नाही अशी शंका आहे. आणि हे माझी शंका नाही, तर तिथल्या त्या कर्मचाऱ्यांची शंका आहे. निवडणुकीपूर्वी ज्या वारेमाप योजना बोलल्या गेल्या, किंबहुना जगभरामध्ये कधीही आम्ही हे पाहिलं नाही, देशभरामध्ये तर कुठंच दिसलं नाही. लाडकी बहीण योजना त्याचे 3-3 हप्ते त्या वेळेला जे देण्यात आले ते द्यायला हवे. परंतु आमची जी शंका होती त्यावेळेला की हे 2100 तर सोडाच, आहेत ते सुद्धा देता येणार नाही, ते आता सिद्ध झालं. आताची जी काही गणितं जमवली जातात आहेत, मग ती पंतप्रधानांच्या नावाने असलेली शेतकरीची योजना असो, आणि मग ह्याचे 500 रुपये असे जोडून जे सांगितलं जातं आहे, या सगळ्याचं कारण एकच आहे, कारण तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. पण मग अशा वेळेला असं होत नाही की आपलं घर विकून दिवाळी करा, असं होत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं शक्तिपीठ असो किंवा अशा पद्धतीचे अनेक मार्ग असो, जे आवश्यक जरी असले तरी आवश्यकता असणं नसणं हा तिथल्या विभागाशी निगडीत असलेला प्रश्न आहे. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये जर इथल्या नागरिकांच्या भावना तीव्र असतील तर मी त्या भावनांचा आदर करीन. कारण असं आहे, हा एकच मार्ग आहे का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. पर्यायी मार्ग आहेत. शक्तिपीठाच्या बाबतीमध्ये बोलत असताना ही जी कनेक्टिव्हिटी आपण म्हणतोय किंवा हा जो संपर्क आपण म्हणतोय, तर तो नाही का, तर तो ऑलरेडी आहे. अधिकचं व्हायला पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण अधिकचं करत असताना मग लाडक्या बहिणींचे पैसे कमी का केले? तुम्ही सांगितलेले 2100 रुपये तर दूरच गेले, आहेत ते कमी का केले? हा आमचा मुद्दा आहे. बरं, अर्थमंत्री वेगळं बोलतात आहेत, मुख्यमंत्री वेगळं बोलतात आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री तर अधिक वेगळं बोलतात आहेत. मग तुम्ही जबाबदार आहात ना राज्याचे. तुम्ही देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रमुख आहेत, अजितदादा आणखीन एकनाथ शिंदे हे दोघे उपप्रमुख आहेत. मग जे निवडणुकीपूर्वी एक सुरातमध्ये बोलत होतात ते आता बेसुरे का झालात, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून शक्तिपीठ असो किंवा अशा पद्धतीच्या कोणत्याही एखादा जो प्रकल्प येत असेल, तर त्याचं स्वागत तेव्हा केलं जाईल ज्या वेळेला तिथल्या सगळ्या आत्तापर्यंतच्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या सगळ्या ज्या काही योजना असतील, त्या विभागातील हे असतील, नागरिक असतील, त्या विभागात तो जिल्हा असो, तो तालुका असो किंवा त्याच्या पुढच्या सगळ्या ह्या असतील, त्या भागातली नगरपालिका असो, महानगरपालिका असो, या सगळ्यांना आपण एकत्र करून ज्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे शक्तिपीठाच्या बाबतीमध्ये ज्या भावना यांच्या आहेत नागरिकांच्या, आणि जे इंडिया आघाडीचे आमचे सगळे नेते बोलत आहेत, त्या भावना आपण सगळ्यांनी समजून घ्या, असं माझं आपल्याला सांगणं आहे.
नुसती शेतकऱ्यांची नव्हे तर या राज्यातल्या सर्वसामान्याची, नागरिकाची, कष्टकऱ्याची, शेतकऱ्यांची सगळ्यांचीच फसवणूक झाली की हो. आणि हेच आत्ता मी म्हणालो, निवडणुकांपुरता एक सुरामध्ये जे आपण म्हणत होतात आता बेसुरे झाले ना. आता एकनाथ शिंदे अजून त्या ह्याच्यातनं बाहेरच आले नाहीत की मी अजूनच मुख्यमंत्री आहे असं त्या ह्याच्यामध्ये आहेत. बोलताना तर ते म्हणतच असतात, सभागृहामध्ये पण ते म्हणत होते मी मुख्यमंत्री असताना, मी मुख्यमंत्री असताना असं म्हणतात. म्हणायला काहीच हरकत नाही, आमचं त्याच्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही, ते होतेच. आणि काही जरी म्हटलं तरी त्यांच्या त्या त्या कालावधीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. त्याचं अवलोकन करायला किंवा त्याचं मूल्यांकन करायला मी बसलो नाही. पण अजितदादा वेगळं बोलतात आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि अर्थमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री वेगळं बोलतात आहेत आणि मुख्यमंत्री वेगळं बोलतात आहेत. हेच तर मी म्हणतो आहे की इथलंच का आपल्याला आठवत असेल, राज्यातले कुठलेही प्रकल्प आजपर्यंत आलेले, रस्ते असतील, एखादं धरण असेल, एखादा आणखीन काही मोठा प्रकल्प असेल तर तिथल्या नागरिकांना त्यांच्या भावना डावलून नाही करता येत, देशभरामध्ये करता येत नाही. आपल्या राज्यामध्ये जास्त पद्धतीने ही जागरूकता आहे. आणि म्हणून मी सुरुवातीपासून जे म्हणतोय ते हेच म्हणतोय की राज्याला तुम्ही प्रचंड राज्यावर असलेलं जवळजवळ 7 लाख कोटीपेक्षा जास्तचं जे कर्ज आहे आणि जे दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे आता राज्यामध्ये जेव्हा एखादं नवीन मूल जन्माला येतं ते कर्जाच्या डोक्यावरच ते येतं. आता तुमचा प्रश्न असा असण्याची शक्यता आहे, त्याचं खुलासा करतो, तो तुमच्या काळात नव्हतं का असण्याची शक्यता आहे. फक्त तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जातो. या राज्यामध्ये 1995 साली बदल झाला, पहिला मेजर बदल. म्हणजे विरोधक प्रथमच सत्तेवर आले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचा तो चमत्कार होता आणि त्यांना जोडून भाजप त्यांच्या कडेवर बसून सत्तेमध्ये आले होते. ज्या वेळेला 1995 साली शिवसेना भाजपचं सरकार आलं त्यावेळेला या राज्यावर 13,000 कोटीचं कर्ज होतं, जे देशभरामध्ये सगळ्यात जास्त, महाराष्ट्राची जी पत ही सगळ्यात जास्त होती. 13,000 कोटी हा फारसा मोठा हे नव्हता. आणि हे 13,000 कोटी संयुक्त महाराष्ट्राची निर्मितीच नव्हे तर स्वातंत्र्यापासूनच्या काळापासूनचं ते कर्ज होतं. अगदीच म्हणायचं झालं तर 1947 पासून 1995 पर्यंत या राज्यावर 13,000 कोटीचं कर्ज होतं. 1995 ते 1999, कारण हे 5 वर्ष पूर्ण केली नव्हती, 4.5 वर्षामध्ये सत्ता बदल झाला, हेच कर्ज 57,000 कोटीचं झालं होतं. हे माझ्याकडे नाहीत, ते आहेत, तुम्ही तपासून पहा. म्हणजे कर्ज काढणं आणि आपण जसं म्हणतो कर्ज काढून काही वाटेल तर करणं हा ह्यांचा जुना स्वभाव आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आज जर तुम्ही बघितलं असाल तर वारेमाप घोषणा करायच्या, त्याच्यामधून आपलं राजकीय आपलं जे इप्सित आहे ते साध्य करायचं, निवडणुका जिंकायच्या. अर्थात त्या निवडणुका जिंकणं त्याला अनेक कंगोरे आहेत, त्याच्यात EVM माता त्यांना प्रसन्न आहेच आहे, बाकीच्या गोष्टी आहेतच आहेत, हे सातत्याने मी म्हणतो आहे, म्हणजे आजच नाही म्हणत आहे. पण तरीसुद्धा राज्याच्या लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीने, जे आम्ही म्हटलं होतं आमच्या ह्याच्यामध्ये आहे, आम्ही तर 3,000 म्हटलं होतं, आम्ही 3,000 म्हटलं होतं. आणि आम्ही नुसतं म्हटलं नाही, आपल्याला ज्ञात असेलच, कर्नाटकाच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही ही गोष्ट सांगितली होती आणि आम्ही ते लागू केलं. कालपर्यंत हे म्हणायचे की तुम्ही तेलंगणामध्ये बोललात पण केलं नाही, तेलंगणामध्ये लागू झालं. त्याच्या अगोदर छत्तीसगडला सुद्धा ही योजना लागू झाली.
त्याच्या अगोदर राजस्थानला सुद्धा ही योजना लागू झाली, किंबहुना त्याची सुरुवात आम्हीच केली. आणि नुसती केली नाही तर त्या राज्यांमध्ये आता ती योजना चालू आहे, जशी सांगितली गेली होती तशीच्या तशी. मग महाराष्ट्रात काय झालं? आता लाडक्या बहिणी काय झालं हा माझा प्रश्न आहे. म्हणून समीरजी, तुमचा जो प्रश्न होता की लोकांच्या भावना ज्या आहेत, ह्या भावनांशी तुम्हाला हे करावंच लागेल, ज्याला आपण लोकभावना म्हणतो. काही लोकांच्या ह्या असू शकतात की माझ्या भागातनं नाही झालं पाहिजे वगैरे, पण जेव्हा लोकभावना तयार होतात त्यावेळेला आपल्या राज्यामध्येच नव्हे तर देशभरामध्ये अनेक राज्यांमध्ये असे प्रकल्प झाले नाहीत. मी रस्त्याचं म्हणत नाही, मी इन जनरल म्हणतो. विकास हा महत्त्वाचा आहेच आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं शक्तिपीठ हा एकच मार्ग होणार आणि त्याच्याने बरोबर नाही, बरोबर आहे. मी एकदा सांगितलं, परत एकदा सांगतो, जरा व्यवस्थित ऐकून घ्या. विकास कशाला म्हणायचा हा एक प्रश्नचिन्ह तयार होईल. कारण शक्तिपीठ हा एकमेव मार्ग आहे का जो ह्या 12 ते 18 जिल्ह्यामधून जाणार आहे? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. ऑलरेडी या सगळ्या जिल्ह्यांमधून जी कनेक्टिव्हिटी आहे ती आहे आणि ती नॅशनल हायवे या माध्यमातून आहे, ती राज्याचे जे हायवेज आहेत त्या माध्यमातून आहे, ती गल्लीबोळ नव्हेत. त्याच्यापेक्षा अधिकचं व्हायला पाहिजे ह्याला नकार असण्याचं काहीही कारण नाही. ज्या ठिकाणी जसं आता मी मुंबई गोवा मार्गाबद्दल, तो एकमेव मार्ग आहे, पण तो यांनी आत्तापर्यंत 2014 पासून आत्तापर्यंत 100 वेळा घोषणा केल्या, 19 वर्ष झाली, अजून झाला नाही. मग मुंबई गोवा मार्ग महत्त्वाचा नाही का हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे विकास व्हायला पाहिजे ह्याच्याबद्दल दुमत काय असण्याचं काही कारण नाही. मग गेल्या याच्यामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस याच्या अगोदर 5 वर्ष मुख्यमंत्री होते, आता परत मुख्यमंत्री आहेत, मध्यंतरीच्या काळामध्ये ते उपमुख्यमंत्री होते. चला त्याचा आढावा घ्या आणि सांगा. एक याचा जो मार्ग आहे जो मुंबई आणि नागपूरला जोडणारा आणि समृद्धी मार्ग, आणि तो खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणताय त्याचं उत्तर इथं सुद्धा आहे. काही ठराविक भागामध्ये त्याचा विरोध झाला, पण तो मार्ग झाला, हे बरोबर आहे. पण तो होत असताना किंवा हा मार्ग ज्याच्या बाबतीमध्ये आपण आता बोलतो तो होत असताना लोकभावना जर मोठ्या प्रमाणात असतील आणि तिथे पर्याय नसेल तर मग तो करावा का, आणि तेवढी आपल्याकडे आर्थिक पाठबळ आहे का, हा महत्त्वाचा भाग आहे. मुंबई आणि नागपूरला जोडणारे अनेक मार्ग पूर्वी होते, पण ते मार्ग ज्या पद्धतीने जेवढा या समृद्धी मार्गामुळे महामार्गामुळे जे जोडलं गेलेले आहे मुंबई आणि हे आणि सगळे जिल्हे मुंबईपासून थेट नागपूरपर्यंत, तिथे प्रगती होईलच, त्याला विरोध असण्याचं काही कारण नाही. पण मी म्हटलं तसं की आपण आपलं घर विकून दिवाळी नाही साजरी करत. आज घरामध्ये परिस्थिती अशी आहे की आपली आर्थिक पूर्णता ही जी आहे ती कोलमडले, हे त्यांनी मान्य करो ना करो, पण वस्तुस्थिती आहे. आता जेव्हा विचार असा येतो की अर्थसंकल्प झाला, मी सुद्धा 20 वर्षे त्या सभागृहामध्ये आहे, आमचं सरकार असताना सुद्धा अर्थसंकल्प मांडला गेला, बाकीच्याही वेळेला अर्थसंकल्प आम्ही पाहिला. तुम्ही अर्थसंकल्प जेव्हा वाचून दाखवता, तुम्ही अनेक घोषणा करता, पण त्याला प्रावधान काय केलं आहे, त्याला तुम्ही किती निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या अर्थसंकल्पाला हा अर्थ नसलेला अर्थसंकल्प आहे यावेळेचा. आणि तुम्ही जर पाहिलं असेल त्या काळामध्ये असे अनेक प्रश्न, काय मग ह्याची कबर काय, त्याचं हे काय, अरे तुमचं सांगा ना. देशभरामध्ये जर आपण बघितलं, देशाचा अर्थसंकल्प सुरू होता आणि राज्याचा सुद्धा सुरू होता आणि अनेक राज्यांचा सुरू होता. त्या काळामध्ये जेव्हा प्रश्न विचारले गेले देशाच्या पंतप्रधानांना, प्रश्न नव्हे तर त्यांना अगदी धारेवर धरण्यात आले. नवीन जे ज्या राज्यातना हे निवडून आलेले खासदार ते प्रश्न विचारत होते, त्यांच्याकडे उत्तरच नव्हतं.
म्हणून अर्थसंकल्पामध्ये किंवा आपली आर्थिक ताकद तेवढी आहे का, हा महत्त्वाचा विषय राहील. आणि मग लोकक्षोभ, लोकांचा सहभाग किंवा लोकांचं जे मत आहे ते राहील का, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून त्या दृष्टीने मी म्हणतोय, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो किंवा अंतर्गत दळणवळण म्हणतो, हे असायलाच हवं. ते प्रगतीचं एक मापदंड आहे, हे मी सुरुवातीलाच सांगितलं. पण ते करत असताना आपण आपल्या तिजोरी काय आहे हे बघायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. बोला. योग्य वेळ तुम्ही कसं बघताय हा हे मला सांगा. तुम्ही मला विचारण्यापेक्षा तुम्ही कसं बघताय हे म्हणा. आता तुम्ही मला काय झालं, मी म्हटलं आपण गप्पा मारू, परंतु आता तुम्ही मला ग्रिल करायला निघाले, जे तुम्हाला करायलाच हवं आणि मला ते आवडतं. माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला काय वाटतं हे सांगा. याचा अर्थ जे मी आत्ता बोललो तेच खरं आहे ना. त्या काळामध्ये 3-3 महिन्याचे ॲडव्हान्स हप्ते दिले तुम्ही लाडक्या बहिणींना. आता काय लाडक्या बहिणी काय सावत्र बहिणी झाल्या का? आणि आता तेच म्हणतात आहेत, नाही नाही मग जिल्हा परिषदा आल्या की आम्ही देऊ, असंच त्याचा अर्थ निघतो ना. बरोबर, तुम्हाला तेच म्हणायचं आहे ना. मी आरोप करणं बरोबर राहणार नाही. स्वतः मंत्री जर असं म्हणत असतील तर हे त्याचं, हेच तर मी म्हणालो तुम्हाला की राजकीय उद्दिष्ट लक्षात ठेवून जर योजना होत असतील तर त्यांना योजना नाही म्हणता येणार. तुमची फक्त आणि फक्त राजकीय पोळी भाजण्याकरता जे काही तुम्ही करताय त्याने राज्याचा विकास नाही होत. त्याला ह्या सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. आम्ही 2100 देऊ, 2100 जेव्हा द्याल तेव्हा 1500चे कमी का केले हे तर सांगा. म्हणजे आता तुमच्या कॉर्पोरेशनची वाट बघताय का, जिल्हा परिषदेंची वाट बघताय का? म्हणजे याच्यातनं त्यांचं आम्ही आरोप करण्यापेक्षा ते स्वतःच सांगतात आहेत हे सगळं. आणि म्हणून माझं तर म्हणणं असं आहे, नाही आपण सरसकट फुकट म्हणता येणार नाही. त्याचं कारण आहे, म्हणजे तो विषय मोठा असला तरी अगदी याच्याने सांगतो. आज जे आपण अभिमानाने सांगतोय की ह्या देशाकडे धान्याची जी ताकद आहे, 3 वर्ष जरी काही झालं तरी आपल्याकडे ताकद आहे की आपल्याकडे तेवढा धान्य साठा उपलब्ध आहे. हा धान्य साठा ज्याने तयार केला, तो जर शेतकरी, तो जर आमचा अन्नदाता त्रासात आहे तर त्याला मदत करायलाच हवी. त्याला फुकट म्हणता येणार नाही. ज्या गोष्टी आपण निवडणुका लक्षात ठेवून काही घोषणा करतो त्याला तुम्ही एक वेगळं हे बोलू शकता. आपल्याकडे झालं आहे असं, भावनिक बोलल्याच्या नंतर आपल्याकडे भावना जास्त, म्हणजे आपल्या देशाची संस्कृती आहे ती, फक्त काय महाराष्ट्रात असण्याचं कारण नाही. आणि मग त्याच्या बाबतीमध्ये जर कोणी विरोधकांनी त्याच्या बाबतीमध्ये जर बोलले तर मग त्याच्यावर आक्षेप होतो. पण मी ते बोलत असताना तुम्हाला आमच्या काँग्रेस प्रणीत असलेल्या 5 राज्यांची उदाहरणं दिली. ज्या योजना बोलल्या गेल्या त्या कार्यान्वित झाल्याने आजही त्या या आहेत, कार्यान्वित आहेत. म्हणून फुकटचं दिलं पाहिजे का, तर त्याचा निकष असा लागतो विद्यार्थी. आता जर आपण असं म्हटलं की विद्यार्थ्यांच्या ज्या या देतो आपण शिष्यवृत्त्या देतो, त्याला फुकट म्हणता येईल का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्या दिल्याच पाहिजेत. कारण एखाद्या गरिबाचा मुलगा, एखाद्या शेतकऱ्याचं मुलगा मुलगी असेल, एखाद्या मागासवर्गीयांचा मुलगा मुलगी असेल किंवा एखाद्या घटकाचा मुलगा मुलगी, त्यांनी शिकायचा त्यांचा अधिकार नाही का, तर आहे. याला तुम्ही फुकट म्हणणार का, तर नाही. आता तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा ह्याच्यात आहे. ह्या सगळ्या योजनांना पैसे नाहीत. गेली 2 वर्ष शिष्यवृत्त्या दिलेल्या नाहीत. माझा प्रश्न तोच आहे की तुम्ही ज्या वेळेला, आणि जर मंत्री जर असं म्हणत असतील आता जिल्हा परिषदा येणार आहेत, आता येणार आहे, तर त्यांचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. त्यांना फक्त आणि फक्त निवडणुका जिंकायच्या
ह्या एवढ्याच उद्दिष्टाने जर योजना होत असतील तर त्या योजना योग्य नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आता एक प्रश्न मुंबईमध्ये म्हणजे 2 दिवसांपूर्वी राज्य सरकारने हिंदी संदर्भातला जो GR काढला, राज ठाकरेंनी मनसेने त्याला विरोध केलेला आहे हिंदी भाषेचा. मुंबईच्या महापालिकेवर याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा हा विषय पुढे आणला जाऊ शकतो? हिंदी याच्या बाबतीमध्ये हिंदी भाषेबद्दल ही राष्ट्रभाषा नाही मुळात, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. परंतु आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की ह्या देशाला कनेक्ट करणारी एक भाषा जर असेल तर ती हिंदी आहे. कमी अधिक प्रमाणामध्ये ती बोलली जात असेल, परंतु ती हिंदी बोलत असताना आपल्या राज्याच्या भाषेवर राज्यांची निर्मिती जेव्हा झाली त्यावेळेला त्या राज्याच्या भाषेचं जे महत्त्व आहे ते कमी करता येणार नाही तुम्हाला. आणि आता आमची मराठी जी आहे ती तिला मान्यताही झाली. त्यामुळे महापालिका असेल किंवा राज्याचा पूर्ण कारभार असेल हा मराठीतच होणार, तो हिंदीत होण्याचं काहीच कारण नाही. पण म्हणून हिंदी डावला असं होणार नाही. कारण शेवटी काय होतं, तुम्ही जगभराची भाषा इंग्लिश शिकायला घेतली ती घ्यायलाच हवी. कारण ह्या पिढ्या आज आम्ही आहोत, आपली मुलं आहेत, त्यांची मुलं येतील, ही भाषा कोणती बोलते मराठीने जगभरात जातील का? तर नाही जाणार. नाही, ह्याच्या आपल्या महाराष्ट्राच्या मराठीबद्दल त्यांची भूमिका योग्य आहे हे मी याच्या अगोदरही अनेक वेळा बोललो आहे. कारण आज मराठीला जो दर्जा मिळालेला आहे आणि जो मिळायला पाहिजेच होता, तो आपला अधिकार होता, त्याच्याशी जे कायच्या सगळ्या गोष्टी असतील, त्यामुळे त्या राज्याची भाषेवार राज्यांची निर्मिती झाल्यापासून त्या राज्याची जी भाषा असेल त्याचं महत्त्व अजिबात कमी करता येणार नाही. आणि ती भूमिका राज ठाकरे जर घेत असतील तर ती योग्य आहे. आता या सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न, राज्यामध्ये काँग्रेसची अवस्था चिंताजनक आहे का आणि त्याला कुठल्या संजीवनीची गरज आहे का, या प्रश्नाला आपण समोर करू. मला असं वाटतं की राजकीय चढाव उतार हे काँग्रेसपेक्षा जास्त कोणी पाहिलेले नाही. आणि ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था इमर्जन्सीच्या पार्श्वभूमीवर झाली होती हे आपण विसरू नका. त्यावेळेला अतिशय जगभरातलं पॉवरफुल लीडरशिप असलेल्या इंदिरा गांधी ह्या स्वतः हरल्या होत्या आणि काँग्रेस देशामधल्या सगळ्या राज्यामधून हरली होती. महाराष्ट्र एकटा असा होता की महाराष्ट्र काँग्रेसबरोबर होता तेव्हासुद्धा. त्यामुळे याच्यात उत्तर आहे, त्या अतिशय वाईट काळामध्ये जेव्हा महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बरोबर राहिला तर काँग्रेसची अवस्था फार वाईट किंवा फार चांगली ह्याच्यामध्ये न जाता मी एवढं मात्र नक्की सांगेन की जे चढ उतार आम्ही याच्यापूर्वीही पाहिले तशीच किंबहुना स्थिती आज देशभरामध्ये पण आहे, राज्यामध्ये सुद्धा आहे, हे मला मान्यच करावं लागेल. आणि त्यासाठी आमचा सगळ्या नेत्यांचा प्रयत्न आहे की ज्या माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत जाणं, शेतकऱ्यापर्यंत जाणं, कष्टकऱ्यापर्यंत जाणं, तरुणांपर्यंत जाणं, हे सगळं आमचं जे नेहमी कार्यक्रम असतो तो आमचा कार्यक्रम आता आहेच, सुरू आहेच, आपल्या सगळ्यांना तो माहिती आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपल्या सगळ्यांना ही गोष्ट ज्ञात असेलच की मी राज्य आणि देश ह्या दोघांना धरून बोलतो आहे. कारण सगळीकडे परिस्थिती किंबहुना कमी जास्त तशीच आहे. काही राज्य सोडली तर कर्नाटक हे जे आहे, तेलंगणा आहे किंवा अगदी हिमाचल आहे, त्याच्यामध्ये आमची सत्ता आहे. पण एवढं मात्र नक्की की देशातल्या बहुतांशी राज्यामध्ये काँग्रेसच्या ह्या सगळ्या परिस्थिती बाबतीमध्ये गुजरातमध्ये जे आमचं अधिवेशन झालं आता 3 दिवसाचं, त्या अधिवेशनामध्ये सखोल चर्चा झाली. काँग्रेसचा कार्यकर्ता, त्या देशभरातला कार्यकर्ता जो AICCशी निगडीत आहे, केंद्रीय आमच्या संघटनेशी निगडीत आहे, ते सगळे कार्यकर्ते, राज्याचे कार्यकर्ते आणि जिल्ह्याचे कार्यकर्ते तिथे जवळजवळ 3 दिवस या बाबतीमध्ये चिंतन झालं, चिंता व्यक्त करण्यात आली जी आपण व्यक्त करताय आणि ते मी नाकारत नाही.
त्या बाबतीमध्ये चिंतन झालेलं आहे आणि काही कार्यक्रम घेऊन आम्ही सर्वसामान्यांच्या बरोबर जाणार आहोत. अशा पद्धतीची हे झाली. काल मी येण्यापूर्वी आमचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज शनितला ते दिवसभर याच गोष्टी बाबतीमध्ये आमच्या कार्यालयामध्ये टिळक भवनमध्ये सकाळपासून थेट संध्याकाळपर्यंत याच बाबतीमध्ये सगळे आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार, जिल्ह्याचे सगळे प्रमुख, माजी प्रमुख अशा सगळ्यांच्या बैठका आणि अशा सगळ्यांबरोबर एक संवाद सुरू आहे या बाबतीमध्ये. मंगेशकर रुग्णालय प्रकरणाच्या संदर्भामध्ये वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? कारण ससूननं जो काही अहवाल पाठवलेला आहे त्यावर देखील आता संशय घेतला जातोय. ज्या पद्धतीने डिपॉझिट मागितलेलं होतं त्याचा उल्लेख देखील त्या सगळ्या अहवालामध्ये करण्यात आलेला नाही आणि कुठेतरी त्या कुटुंबियांवरच कुठेतरी टीका ठेवायचा प्रयत्न त्या अहवालामध्ये वेगवेगळ्या अहवाल समोर येतात. संशय वाचवायचा प्रयत्न होतो. मंगेशकर हॉस्पिटल एकच नव्हे किंवा तीच संस्था एकच नव्हे. अर्थात मंगेशकर हॉस्पिटल हे मंगेशकर नाव असल्यामुळे हे सगळं आता जे काही चाललेलं आहे ते योग्य नाही. कारण एक राजकीय हे असलेलं म्हणजे वलय असलेल्या कुटुंबाबाबतीमध्ये जर असं होत असेल तर सर्वसामान्याचं काय होऊ शकतं हे तुम्ही कल्पनाच करू शकता. पण अशीच अवस्था मुंबई महाराष्ट्रामध्ये ज्या जागा अगदी अशा ट्रस्टनं दिल्या गेल्या आणि त्याच्या मागे उद्दिष्ट असं होतं की चांगली हॉस्पिटल्स तयार व्हावी आणि सर्वसामान्यालासुद्धा त्याच्यामध्ये सेवा मिळावी. पण तसं होत नाही आहे. मी स्वतः प्रिव्हिलेज कमिटीचा सदस्य होतो आणि आम्ही अशा पद्धतीने गैरवर्तणूक करणाऱ्या तिथल्या प्रमुखांना दंडित केलं होतं. जसलोकचे जे प्रमुख होते त्यावेळेला त्यांना बोलवून त्यांना दंडित करण्यात आलं आपली सगळी प्रोसेस फॉलो करून. त्यामुळे मंगेशकर हे नाव नुसतं लक्षात घेऊ नका. त्यांनी केलेले चुका आहेत त्या लक्षात घ्या आणि त्या चुका होऊ नये यासाठी काहीतरी काम व्हायला पाहिजे किंवा त्यासाठी खरंच पावलं उचलली गेली पाहिजे. पण तसं न होता दुर्दैवाने असं पाहण्यात आलं आहे की असं दृष्टीस येतं आहे अहवाल तुम्हीच नियुक्त केलेल्या लोकांनी अहवाल दिला आहे ना. मग तो अहवाल कसा अयोग्य असू शकतो मला काही कळतच नाही. मग आजपर्यंत हजारो अहवाल जे आले त्या अहवालाच्या आधारावरच पुढच्या सगळ्या कारवाई झाल्या. मग हाच मंगेशकरचा अहवाल तुम्हाला संशयास्पद का वाटतोय हा माझा प्रश्न आहे उलटा राज्य शासनाला. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे का महाविकास आघाडी पुन्हा त्यामुळे? तुमच्या कोल्हापुराचा विचार आहे कोल्हापुराचं नाही. पण असं आहे की मी आपल्याला याचं उत्तर आहे माझ्याकडे. कारण मी 3 वर्ष मुंबईचा अध्यक्ष होतो आणि माझी सातत्याने माझी भूमिका राहिली की मुंबई महानगरपालिका मुंबईमध्ये असणारा 227 वॉर्ड आहेत लक्षात घ्या. देशभरामध्ये अशा कमी महानगरपालिका असतील की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे लोकप्रतिनिधी निवडून जातात आणि ह्या महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. तो कार्यकर्ता जेव्हा आयुष्यभर काम करतो एका भूमिकेतून काम करतो कधीतरी मला संधी मिळेल. त्यामुळे माझी भूमिका तेव्हाही तीच राहिली नाही आजही तीच आहे की मुंबई महानगरपालिका ह्या काँग्रेसने स्वबळावरच लढाव्या त्याच्यामध्ये कशाही प्रकारचा. आणि मी तेव्हाही जेव्हा आम्ही सत्तेत होतो तेव्हा आमचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे होते. पण मी माझ्या पक्षाचं माझा पक्ष वाढेल कसा. महाविकास आघाडी तर वाढेल परंतु माझा पक्ष वाढेल कसा हे जेव्हा मला विचारलं जायचं जसं आता तुम्ही विचारलं मी त्यावेळेला माझी भूमिका स्पष्टपणे सांगितलेली आहे. आजही माझं मत मी आज अध्यक्ष नसलो तरी माझं मत हेच आहे की मुंबई महानगरपालिका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्यांना त्याच्यामध्ये संधी मिळणं आवश्यक आहे आणि त्याच्यातनंच पक्ष उभा राहतो. पक्ष हा वरनं खाली येत नाही, खालून असा वरती मजबूत होत जातो
ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत तिथे कार्यकर्त्याचं मत ऐकलं गेलं पाहिजे आणि त्याच्या मतानुसार त्या निवडणुका व्हायला हव्या. या संदर्भात माहिती अशी देखील येते काँग्रेसच्या सगळ्या प्रमुख शहराध्यक्षांची चर्चा केली गेली आणि शहराध्यक्षांचं देखील म्हणणं आहे की सगळ्याच ज्या निवडणुका आहेत त्या स्वबळावर ह्या लढवल्या जातात. शहराध्यक्षांची कशी आता मागणी होते या मानसिकतेमध्ये शहराध्यक्ष दिसतात. मी तेच बोललो, मी नवीन काय बोललो. माझं म्हणणं असं आहे की कार्यकर्त्याला वाटतं ना की आपण आयुष्यभर झेंडा घेऊन फिरतो, त्याला वाटतं ना आता काय सगळेच्या सगळे निवडून येतील असं नव्हे ना. जेव्हा केव्हा निवडणुका येतात तेव्हा काय सगळ्या 100% काही एकाच पक्षाचे लोक निवडून येत नाही, पण ते लढतात ना. ती जी प्रक्रिया आहे लोकशाहीची, ती प्रक्रियामध्ये त्यांना भाग घेता येतो, त्यांना त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं त्या विभागातलं वर्चस्व असेल ते सिद्ध करता येतं. आणि म्हणून आमच्याकडे हे बरोबर आहे की आमच्याकडे आता तो हे सुरू झालं आहे, जिल्हाध्यक्ष असतील, शहर अध्यक्ष असतील, त्यांच्याबरोबर चर्चा जे आपण समीर आपण विचारलं होतं ते. स्वारगेटमधून जी घटना होती त्याच्यानंतर 15 एप्रिलपर्यंत अल्टिमेटम दिलं होतं की ज्या बंद पडलेल्या बसेस आहेत त्या घंटामध्ये काढाव्यात किंवा विद्युत टाकाव्यात असं. शेतकऱ्यांनी दिलेला 15 एप्रिलपर्यंतचा जो सूचना होता ते अधिकारी पालन करत नाहीत असं दिसते, कारण 15 एप्रिल जाऊन तरी अजूनही त्या बसेस आहेत त्या अनेक बस डेपोमध्ये तशाच उभा आहेत. नाही, कसं राहतं माहिती आहे का, मी ह्याचा फार जवळचा हे आहे कारण एस टीमध्ये माझी युनियनसुद्धा आहे. दुर्दैव असं आहे की एस टीच्या कर्मचाऱ्यांचे तर पगार द्या पहिले, त्यांचे पगार नाहीत. आणि ह्या बसेस जो सर्वसामान्याशी निगडीत असलेला प्रश्न आहे, लाल परी ज्याला म्हणतो आपण, गावागावामध्ये आपल्या वाडीवाडीमध्ये आपल्या छोट्या छोट्या भागामध्ये ह्या जाणाऱ्या ज्या एस टी बसेस आहेत त्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत आणि त्याच्याकडेच दुर्लक्ष आहे. हे आम्ही गेली अनेक वर्ष सातत्याने सांगतो आहे. नव्या गाड्या तर घ्यायलाच हव्यात आणि त्याचं झालं ते काहीतरी आता त्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की नवीन 6,000 गाड्या घेण्यात येणार आहेत. परंतु नवीन 6,000 गाड्या घेताना त्या घेतल्याशिवाय रिप्लेस तर करता येणार नाहीत. अधिकारी काय म्हणतात आहेत त्यापेक्षा सरकार काय करते त्याच्यावर अवलंबून आहे ना. अधिकाऱ्यांची कशी काय हिंमत आहे, जर उद्या सांगितलं की कोल्हापूर डेपोमधल्या ह्या 100 गाड्या तुम्ही चालूच नका, कसे चालवतील ते. पण एकीकडे इथे तुमच्यासमोर एक गोष्ट सांगायची आणि तिकडनं सांगायचं की ते चालू राहिलं पाहिजे, असं दुटप्पी भूमिका याच्यापूर्वीसुद्धा या सरकारने घेतलेली आहे. एस टीच्या बाबतीमध्ये तर अतिशय वाईट परिस्थिती आज आहे. एस टी कर्मचारी आज त्याचे पगार नाहीत वेळेवर आणि त्या गाड्या त्या एस टीच्या कामगाराचं खरं हेच करायला पाहिजे, कौतुक आणि त्यांचा सत्कार करायला हवं की इतक्या वाईट परिस्थितीत असलेल्या गाड्यासुद्धा ते चालवतात आहेत आणि आपली सेवा देतात आहेत. राज्यातल्या अनेक मंत्र्यांच्या मध्ये नाराजी असल्याचं समजतं, कारण अधिकार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी बरेच स्वतःकडे ठेवलेले आहेत, हस्तक्षेप केला जातो निर्णयांमध्ये. तुम्हाला कसं वाटतं का, काय परिस्थिती दिसते? मी मंत्री नसल्यामुळे मला माहीत नाही याच्यामध्ये, परंतु एवढं मात्र नक्की की हे सगळं 3 इंजिनचं सरकार, 3 इंजिन का अजून जोडलेत काही डबे. मी म्हटलं तुम्हाला की निवडणुका लढताना असलेला एक सूर आता बेसूर झालेला आहे आणि ते आपल्या आपल्या पद्धतीने सगळे बोलतात आहेत. प्रशासकीय व्यवस्था ते त्यांचा विषय आहे. मी विरोधात असल्यामुळे मला विरोधकाचं काय विचारा, मी ते सांगेन तुम्हाला.